हाय. तर या व्हिडिओमध्ये पटकन मी तुमच्यासोबत एक छोटीशी केस डिस्कस करतो, की त्या केसमध्ये झालं काय? ठीक आहे, भलेही तुम्हाला ते रिलेव्हंट असेल किंवा नसेल, पण ठीक आहे. बिझनेसच्या दृष्टिकोनातून इन्कम टॅक्सच्या नियमानुसार काय होतं ते एकदा बघायला काय आणि ऐकायला काय जाते 3 मिनिटं. तर बघा, तर एक लैला आहे, लैलाची एक कंपनी होती. त्या लैलाच्या कंपनी एक सॉफ्टवेअर कंपनी होती. ती म्हणते, की मला एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायचं. तर बघा, ती काय करते, की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी कंपनीला ₹25,00,000 खर्च आला. की तिने एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय. कुठलं का असणार त्या सॉफ्टवेअरने काय होतं तो मॅटर नाहीये. पण ते सॉफ्टवेअर डेव्हलप करायला तिला ₹25,00,000 आत्तापर्यंत खर्च आला आहे. आणि अजूनही ते सॉफ्टवेअर पूर्णपणे डेव्हलप झालेलं नाहीये, असं केसमध्ये दिलंय. त्यांनी सांगितलं की ते डेव्हलप करता करता ते सॉफ्टवेअर बनवता बनवता टेक्नॉलॉजीच्या जलद गतीमुळे म्हणजे टेक्नॉलॉजी एकदम बदलली. त्यामुळे काय झालं की डेव्हलप करण्याचा प्रयत्न त्यांनी थांबवला. ठीक आहे. त्यांनी काय केलं की ते प्रयत्न करायचा थांबवला कारण की टेक्नॉलॉजी चेंज झाली आणि मी जे सॉफ्टवेअर बनवते, जे लायला सॉफ्टवेअर बनत होती, ते आउटडेट व्हायला लागलं. मग आउटडेट व्हायला लागलं, त्यांनी ते तिथेच थांबवलं. म्हणजे 25,00,000चा खर्च डोक्यावर पडला की नाही. मग हा 25,00,000चा खर्च तिने काय केलं बघा. कंपनीने हा खर्च वजा नफा म्हणून म्हणजे काय, की नफ्यातनं म्हणजे जो काय प्रॉफिट असेल ना, त्यातनं ₹25,00,000 काय केलेलं आहे मायनस केले. त्यातनं ₹25,00,000 म्हणजे माझा जो प्रॉफिट झाला त्यातनं मी कारण की मला त्यातनं बेनिफिटच होत नाहीये त्या सॉफ्टवेअरमधनं. आउटडेटेड झालंय म्हणजे भविष्यात मला बेनिफिट होणार नाही. मी प्रॉफिट लॉसमधनं माझ्या प्रॉफिटमधनं काय करतो, मायनस करतो. बाकीचे काही बिझनेस असतील तिचे, त्यातनं तिने मायनस केलं. मग काय झालं, हा खर्च नफ्यातनं होणार खर्च म्हणून दिला जाणार नाही, असं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सांगितलं. जेव्हा तिने रिटर्न फाईल केलं, तेव्हा रिटर्न फाईल केल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सांगितलं, हा खर्च तुला डिडक्टेबल म्हणजे थोडक्यात वजाबाकी म्हणून प्रॉफिटमधनं वजा म्हणून मिळणार नाहीये. मग हिने काय केली, अपील केली. मग मिस लैलानी अपील केली. मग अपील ती कुठे गेली, बरेचसे 2-3 स्टेप आहेत, पण तुम्हाला डिरेक्टली सांगतो मी. अपील गेली हायकोर्टात. मग हायकोर्टाने सांगितलं की नाहीये, जे लैलानी केलं ते बरोबर केलं. का असं केलं? कारण की तिचा खर्च झालेला आहे आणि त्यातनं ₹1 भविष्यात तिला बेनिफिट होणार नाहीये. जर बेनिफिट होणार असतं तर गोष्ट वेगळी होती. बेनिफिट होणार नाहीये. ती टेक्नॉलॉजी आउटडेट झाली. तिने नफ्यातनं वजा केला तरी काय हरकत नाहीये. डिपार्टमेंटला वाईट वाटलं. डिपार्टमेंटच्या असं पोटात दुखून आलं, जड झालं डिपार्टमेंटला की नाही, 25,00,000 अरे 25,00,000वर 30% टॅक्स म्हटला तर खूप होतो. कंपनीला जवळजवळ 25 ते 30% टॅक्स लागतो. बरोबर ना, म्हणजे ₹7,50,000 टॅक्स डिपार्टमेंटचा जात होता. डिपार्टमेंट म्हटले नाही नाही आपण सुप्रीम कोर्टात जाऊ. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलं जे हायकोर्टाने दिलंय ते बरोबरच दिले. आता ही नेमकी कुणाबाबती घडलेली आहे, तर या केस लॉचं नाव आहे PCIT वर्सेस अध्ययन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड 2024 665 ICR 409 SC म्हणजे सुप्रीम कोर्ट. तर नेक्स्ट टाइम असंच